स्वागत आहे देवताज कॉर्नर मध्ये। नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। नवीन वर्ष तुमच्यासाठी यश, आरोग्य व समृद्धी घेऊन येवो हीच ईश्वरचरणी सदैव प्रार्थना। गुढीपाडवा 30 मार्च 2025 रोजी चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जाणार आहे। चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच हिंदू नववर्षांचा पहिला दिवस। आता गुढीपाडवा म्हणजे काय, तर हा मराठी नववर्षाचा आरंभ मानला जातो। हा दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणून साजरा केला जातो। चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली, म्हणून हा दिवस सृष्टीच्या प्रारंभाचा दिवस मानला जातो। गुढी उभारणे हे विजय, समृद्धी व आनंदाचे प्रतीक मानले जाते आणि तसेच याचे धार्मिक महत्त्वही आहे। भगवान रामाने रावणावर विजय मिळवून अयोध्येत प्रवेश केला तो दिवस म्हणूनही हा दिवस आपण साजरा केला जातो। हा दिवस संपत्ती, आरोग्य आणि यशासाठी शुभ मानला जातो। या दिवशी नवीन व्यवहार, नवीन कामांची सुरुवात केली जाते, त्यासाठी हा विशेष दिवस शुभ मानला जातो। या दिवशी पंचांग वाचणे, पूजन आणि विशेष भोजन केले जाते। आता ह्या दिवशी आपण एक प्रभावी उपाय करणार आहोत, जो फक्त 1 रुपयाचा आहे आणि तो केल्याने आपल्या घरामध्ये धनधान्य म्हणजेच लक्ष्मी माता वास करणार आहे। हा उपाय असा आहे की तुम्हाला 1 रुपयाचं नाणं घ्यायचं आहे आणि आपण ज्या डब्यामध्ये तांदूळ ठेवतो त्या डब्यामध्ये याची पूजा करून हा 1 रुपया त्या तांदळाच्या डब्यामध्ये ठेवायचा आहे। तुम्हाला तांदळाच्या डब्यामध्ये ठेवायचा आहे आणि या दिवशी तुम्हाला श्रीसूक्त किंवा लक्ष्मी मंत्राचाही जप करायचा आहे। तो असा आहे की ओम श्री महालक्ष्मीभ्यो नमः। हा जप केल्याने आणि हा 1 रुपया तुम्ही तांदळात ठेवल्याने घरात आर्थिक वृद्धी होणार आहे आणि आपली आर्थिक परिस्थिती सुधारून त्यामुळे आपल्याला लक्ष्मीची प्राप्ती होणार आहे। कारण आपल्याला जीवनामध्ये बऱ्याच वेळेस अनेक उपाय करूनही फायदा होत नाही आणि लक्ष्मीची कमतरता आपल्याला नेहमीच भासत असते। त्यामुळे कोणाला लक्ष्मी नको असते, असे छोटे छोटे उपाय केल्याने आपल्याला नक्कीच प्रभावी फरक दिसून येतो। कारण गुढीपाडवा हा नवीन वर्षांचा म्हणजे शुभ कार्याचा दिवस मानला जातो आणि ह्या दिवशी तुम्ही जे संकल्प कराल, जे उपाय कराल ते नक्कीच प्रभावी होऊन त्यामध्ये आपल्याला यश मिळत असते आणि तशी आपल्याला यश मिळण्याची गुढीला प्रार्थनाही करायची आहे। कारण आपण कोणतीही इच्छा ही देवाजवळ बोलून दाखवत असतो आणि यश देणे हे देवाच्याच हातात असते, उपाय करणे मात्र आपल्या हातात असते। त्यामुळे असे छोटे छोटे उपाय पण प्रभावी उपाय आपल्याला करायचे आहे। कारण की गुढी उभारणेच हे आपण विजय आणि समृद्धीचे प्रतीक मानतो। त्यामुळे दरवाजावरती गुढी उभारल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश आपल्या घरामध्ये होत असतो। कारण की आपण सर्व नवीन वर्षाची गुढी उभारण्यासाठी साफसफाई करत असतो। स्वच्छता आणि साफसफाई केल्यामुळे प्रसन्नता आपल्या घरामध्ये सदैव नांदत असते आणि त्यामुळेच आपल्याला सकारात्मक ऊर्जेचा अनुभव येतो आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होत असतो। त्यामुळे या दिवशी साफसफाई करण्यालाही अत्यंत महत्त्व आहे। कारण की साफसफाई करून सुंदर गुढी उभारली जाते, त्यामुळे मन अधिक प्रसन्न होते आणि मन प्रसन्न असेल की सर्व वातावरण हे आनंदमय आणि प्रसन्न होऊन जाते। आणि आपण जी सुंदर गुढी उभारतो आणि त्यावरती रेशमी वस्त्र, कलर कोणताही असो, हिरवा, पिवळा आणि केशरी असे वस्त्र जे आपण त्याला गुढीला नेसवतो, त्या रंगाचेही महत्त्व आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण आहे। प्रत्येक रंग हा आपल्या जीवनामध्ये कोणते ना कोणतं महत्त्व हे ठेवत असतो, धार्मिक महत्त्व त्यामागे असतं आणि त्यामुळे मन प्रसन्न होते, घर प्रसन्न होते आणि आपले जीवनही रंगमय होऊन जाते। आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे रंग भरले जातात। नवीन संकल्प, नवीन रंग आणि नवीन यशासाठी यशाची ही गुढी प्रत्येकाने उभारली पाहिजे आणि प्रत्येक जणांची पद्धत ही वेगवेगळी असू शकते, परंतु त्यामागचा उद्देश मात्र अत्यंत पवित्र असा असतो आणि प्रत्येक जण पवित्र मनाने सण साजरा करत असतो। पद्धती वेगळ्या असल्या म्हणून काय झालं, भावना ही प्रत्येकाची यश प्राप्तीची आणि कल्याणाचीच असते। त्यामागे उद्देश हा आपले स्वतःचे कल्याण आणि दुसऱ्यांचे कल्याण व्हावे हीच भावना ठेवून आपण प्रत्येक सण साजरा करतो।
आणि असे सण आपल्याला एकमेकांशी जोडून ठेवण्यामध्ये आणि एकमेकांमध्ये प्रेम वृद्धिंगत करण्यामध्ये मदत करत असतात. आपल्या धार्मिक ग्रंथामध्येही हे सांगितलेले आहे की प्रत्येकाने प्रत्येकासाठी त्याग भावनाही ठेवली पाहिजे. समर्पण भावना ज्याच्याजवळ असेल त्याला कधीच कशाची कमी पडत नाही. देव हा प्रत्येकाची इच्छा पूर्ण करत असतो. असे छोटेसे उपाय परंतु प्रभावी उपाय केल्याने आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल मात्र दिसून येत असतात. त्यामुळे असे छोटे छोटे उपाय आपल्याला सणांच्या निमित्ताने जरूर करायचे आहे. आणि तसेही सणांची साधी पूजाही केली तरी आपल्याला प्रभाव दिसून येतो आणि यश प्राप्ती होत असते. आपल्याला प्रयत्न करणं आपल्या हातात आहे, यश देणे हे देवाच्या हातात आहे. म्हणून यश प्राप्तीसाठी प्रयत्न मात्र आपण कधीच सोडायचे नाही. तर चला, हा छोटासा उपाय आणि हा उपाय करून आपण गुढी मातेला संकल्प करून आपले घर येणाऱ्या वर्षामध्ये धनधान्याने आणि लक्ष्मी मातेने भरून जाईल अशी संकल्पना ठेवून आपण यशाची आणि समृद्धीची गुढी उभारू. माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.